नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सोमवार दिनांक 6 जुलै या दिवशी दुपारनंतर हवामान कसं असणार, कोणत्या भागामध्ये किती पाऊस आणि कशा प्रमाणात पडणार ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हवामान बदलाबरोबरच मी तुम्हाला आपल्या पिकांच्या बाजारभावाबाबतचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला तुमचे अपडेट नक्की मिळत जातील. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया की उद्या सोमवारी दुपारी 3च्या नंतर काय वातावरण असणार, कोणत्या भागात कसा पाऊस पडतोय ते आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करतोय. चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकताय की सोमवार दिनांक 6 जुलै या दिवशी कोणकोणत्या भागामध्ये वातावरण कसं असणार ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण दुपारी 3 ते 4च्या दरम्यानचा हवामानाचा अंदाज बघत आहोत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वापी, सुरत, त्याचबरोबर भावनगर, बोटाद, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर अहमदाबाद, गोधार, वडोदरा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळते. तसेच इकडे बांसवाडा, उदयपूर या भागामध्ये तुम्ही बघितलं तर पाऊस हा कमी दिसतोय. तसंच बोटाद, राजकोट या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो. आता आपल्याला दिसलं व्हिडिओमध्ये म्हणून आता तुम्हाला सांगितलं मी ते की या भागांमध्ये आहे या प्रकारे. तसंच सुरत मध्ये कोरडं वातावरण आहे. वापी आणि बोईसर मध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. तसेच अकोल्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर नाशिकमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. मालेगाव, नंदुरबार, जळगाव, खरगोण, बुरहानपूर, तर या भागांमध्ये पाऊस हा नाहीच आहे, म्हणजे कोरडं वातावरण आहे या या टायमिंगला. छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अहिल्यानगर या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा, बारामती, इकडे कोल्हापूर, बेळगाव, हुबली, बागलकोट, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, उदगीर, लातूर, बार्शी, बीड, परभणी, नांदेड, त्याचबरोबर वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, त्याचबरोबर सिवनी या ठिकाणी मात्र छिंदवाडा आणि सिवनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात तुम्हाला पाऊस बघायला मिळतो. तसेच हिंगणघाट, दिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, राम रामगुंडम, सिद्दीपेठ, हैदराबाद, निजामाबाद या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर सोलापूर, विजयपूर, बागलकोट, अजून बार्शी या ठिकाणी आपल्याला पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पुणे, मंचर, त्याचबरोबर शिरूर, अजून जर बघितलं तर पिंपरी चिंचवड, खेड, मंचर, आळेफाटा या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तर जुन्नर मध्ये मुसळधार पाऊस म्हणजे ग्रीन अलर्ट दिला जातो. त्याचबरोबर शिरूर या ठिकाणी म्हणजे हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा, दौंड, केडगाव या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जेजुरी, सासवड, भोर, वाई या ठिकाणी, फलटण या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा, तर फलटण मध्ये कोरडं वातावरण, ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. बारामती मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मायनी आणि विटा या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर तासगाव, सांगली या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. ईश्वरपूर, त्याचबरोबर कोल्हापूर, निपाणी, चिचकोंडी या ठिकाणी, गोकाक या ठिकाणी मात्र तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तसेच तुम्ही अजून जर बघितलं तर तिकोटा, विजयपूर या ठिकाणी, सांगोले या ठिकाणी कोरडं वातावरण आहे. पंढरपूर, त्याचबरोबर मंगळवाडा, तसेच अक्कलकोट, सोलापूर, नळदुर्ग या ठिकाणी, तुळजापूर म्हणजे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. लोहारा, त्याचबरोबर धाराशिव, वैराग, बार्शी, त्याचबरोबर तेर, कळंब, भूम, परांदा, कुर्डवाडी, करमाळा या ठिकाणी आपल्याला पाऊस हा
म्हणजे भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतो. त्याचबरोबर पाटोदा, बीड, शिरूर कसारे, जामखेड, करमाळा, कर्जत या ठिकाणी, श्रीगोंदा या ठिकाणी पाऊस चांगल्या प्रमाणात बघायला मिळतो. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याच बरोबर जर तुम्ही बघितलं तर धनगरवाडी, देवगाव, तसेच मिरी, घोडेगाव, सोनई, ब्राह्मणी, राहुरी, तसेच देवळाली प्रवरा, कनगर, कोल्हार, बेलापूर, कान्हेगाव, त्याचबरोबर इकडे बघितलं तर लोणी, राजोरी, तरकसवाडी, लोहारे, राहाता, एकरुखे, सांगदेवनगर, पिंपळवाडी, शिर्डी, पिंपळगाव खुर्द, भोजडे, इकडे कोपरगाव, बोलकी, त्याचबरोबर आपेगाव, अंदरसूर, पानवी, वैजापूर, अगरसायगाव, म्हस्की. तर या भागामध्ये पाऊस आपल्याला भरपूर प्रमाणात सिंगी, शहाजापूर, गंगापूर, त्याचबरोबर बाबरगाव, त्याचबरोबर दहेगाव, जिकठाण, यसगाव, भोरगाव, त्याचबरोबर गवळी शिवार. तर या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतो. तर नाशिकचा भाग जर आपण बघितला तर नाशिक तालुक्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धांदरफळ, संगमनेर, घुलेवाडी, जोरवे, तळेगाव, दिघे, त्याचबरोबर नांदूर, शिंगोटे, दौपूर, पिंपळे, पडळी, शमशेरपूर, सांगवी, इकडे कोणंबे, दुबेर, सिन्नर, मुसळगाव, बोरगाव पिंपरी, निमगाव, सिन्नर या भागांमध्ये आपल्याला पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय. त्याचबरोबर कोठुरे, सायखेडे, निफाड, नाईताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूर या भागामध्ये कोरडं वातावरण आहे. तर निफाडमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. पिंपळगाव, बसवंत या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जोपूर, मोहोळी, त्याचबरोबर ओझर, लाखलगाव, नाशिक, गंगापूर, दुगाव, अजून जर बघितलं तर वणी, साकोरे, वणी, तर या भागामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. सापुतारा या ठिकाणी सुद्धा, सुरगाणा, सापुतारा या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघितलंय की दुपारी 3 ते 4 पर्यंतचा हवामानाचा अंदाज बघितला. त्यानंतर आपण बघू शकतो की नंतर 4च्या नंतर सुद्धा आपण जर बघितलं तर भोटी, नाशिक पेठ, तसेच सटाणा, अश्वा या भागामध्ये वातावरण पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण बघायला मिळते. तसंच मालेगाव, सटाणा कोरडं वातावरण आहे. मनमाडमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. कोपरगाव मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. श्रीरामपूरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर राहुरी, देवळाली प्रवरा, बेलापूर, तसेच सांगदेवनगर, शिर्डी, राहाता या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पिंपळवाडी, तर या भागामध्ये सुद्धा जर बघितलं तर तुम्ही 4च्या नंतर सुद्धा आपलं जे वातावरण पहिलं आहे तेच वातावरण या भागामध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या भागामध्ये म्हणजे आपल्या इतर भागांमधले सुद्धा आपण हवामानाचा अंदाज हा बघितलेला आहे सोमवार 6 तारखेचा. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.